नमस्कार. नाडी परीक्षणच्या दुसऱ्या चरणामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खरंच मी उत्सुक आहे आणि तुम्हाला सांगत सांगत मी पण ते आत्मसात करत आहे असं मला वाटतंय. नाडी परीक्षण जेवढं खोल जाता येईल तेवढं नवीन सापडायला लागतं. जेव्हा पुन्हा-पुन्हा आपण त्याच्यावर बोलू, पुन्हा-पुन्हा आपण त्याचं रिव्हिजन करू, तेव्हा नव्या-नव्याने नव्या-नव्या गोष्टी आपल्याला सापडत जातील. इतकं जबरदस्त आहे, आयुष्य कमी पडेल, पण आपला नाडी परीक्षणमधला उत्साह, आनंद, रुची हे कधीच कमी होत नाही. तर नाडी चिकित्सक प्रेमींनो, तुम्हा सर्वांचं आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. काल आपण जेवढ्या सोप्या भाषेत, साध्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल, तेवढ्या साध्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, की एक शुद्ध चेतना असते आणि चेतनाला प्रकृतीची जर साथ मिळाली, तर त्याचं प्रकटीकरण हे रूपामध्ये होतं. आणि हे त्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, शुद्ध चेतना म्हणतो आणि त्याला पुरुष असं नाव देण्यात आलं. पुरुष मग महत बनते. एक त्याच्यामध्ये स्वतःचं एक ज्ञान तयार होतं. मग बुद्धी, मग तुमचं मन, मग शरीर अशा पद्धतीनं त्याचं हळू ती जी एनर्जी आहे, जी अदृश्य होती, ती सदृश व्हायला लागते. तिला एक रूप मिळतं. मग ती कुठली वस्तू असो, एखादा वृक्ष असेल, एखादा जीव असेल, अगदी सूक्ष्म असेल तरी, मग कीटक, मुंगी, फुलपाखरू, मधमाशी, आपण स्वतः, हत्ती इतका मोठा प्राणी. प्रत्येकाची एक जर्नी तशी आहे, की एक अदृश्य चेतना अगोदर तयार होते आणि मग कुठल्यातरी दुसऱ्या एका शक्तीच्या सानिध्यामध्ये येऊन मग काय होईल, त्याचं प्रकटीकरण व्हायला सुरू होते. तर हे काय आहे? अजून त्याला कसं नव्याने समजून घेता येईल, हे तुम्ही पहा आणि मी तुम्हा सर्वांना अ, हे सांगायला काहीच हरकत नाही. पूर्ण आत्मविश्वासाने मी सांगतो तुम्हाला, की हे जेव्हा पुन्हा-पुन्हा तुम्ही लेक्चर पाहाल, तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन गोष्टी उलगडायला लागतील. कंटेंट सेम, परसेप्शन्स मेनी असतील. हीच तर ताकद आहे त्या नाडी चिकित्सक विज्ञानाची. म्हणून तर म्हणतोय ना, हे तत्वज्ञानही आहे, विज्ञानही आहे आणि अध्यात्मही आहे. ह्या तिन्ही ज्ञानाचा एक अद्भुत संगम म्हणजे नाडी चिकित्साचं विज्ञान. ह्या ज्ञानाबद्दल तुम्ही आवड दाखवताय. तुम्हाला रुची आहे म्हणून तुम्ही ऐकत आहात आणि हे तुमच्यापुरतं मर्यादित ठेवू नका. तुम्ही आत्मसात करा, प्रॅक्टिस करा, पारंगत व्हा आणि डुप्लिकेट करा. इतकं सिंपल आहे. यासाठी समर्पण लागतं, त्याग लागतो, पेशन्स लागतात, परंतु सगळ्यांसाठी ते खूप सोपं आहे. म्हणून सगळ्यांनी शिकायला हवं. घराघरामध्ये वैद्य निर्माण झाला पाहिजे. तर प्रत्येकाने शिकणं आवश्यक आहे. चला तर मग आजचं आपण सेशन सुरू करूयात. आज आपण काल जे काही आपण माहिती घेतलेली आहे मागच्या एपिसोडमध्ये, त्याचं नेक्स्ट आपण पाहणार आहोत, की आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये काल घेतलेल्या ज्ञानाचा कसा फायदा होतो ते. ठीक आहे? परत आजचा जो शब्द असणार आहे, थोडेसे वैज्ञानिक असणार आहेत, वैद्यकीय असणार आहेत. त्यामुळं अजून थोडं जास्त फोकस राहा. मी माझ्या परीने जेवढं सोपं करून सांगता येईल, तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे? तर काल आपण पाहिलं होतं, पुरुष आणि प्रकृती हे एकत्र जेव्हा येतात, तेव्हा काय होतं? पुरुष आणि प्रकृती जेव्हा येतात, तेव्हा ओम ध्वनी तयार झाला, महत तयार झाला असं आपण सांगितलं. तसं आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आता एक कारक आहेत. हे पण देह आहे. देहाला देह मिळून ते होतात गोष्टी, परंतु एक चेतना आहे, जी एनर्जी आहे ती तयार होते. अदरवाईज काहीच नाही. कारण तुम्हाला सांगितलं, फक्त डोळे असले म्हणजे दिसलं का? नाही. त्याच्यामध्ये असणारी जी शब्द, जे आपण नाव दिले तन्मात्रेला, जे रूप, डोळ्यासाठी कोणती तन्मात्रा आहे? रूप. जे आकृती पाहते, अनुभवते आणि ते स्मृतीपर्यंत घेऊन जाते. तीच जर भावना, तेच जर स्त्रोतच जर ऍक्टिव्ह नसेल, तर डोळे असण्याचा काही फायदा नाहीये. ठीक आहे? थोडंसं डेप्थ लागेल. अजून जसं पुढे जाल तसं तुम्हाला समजायला मदत होणार आहे. काय आहे?
याच्यामध्ये समजा स्पर्म म्हणजे शुक्राणू आणि एग म्हणजे बीज, स्त्री बीज, हे जेव्हा एकत्र येतं, आता हे इन्फिनिटी नाही पण मी रेफरन्स साठी देतोय, कारण आपलं पेरिशेबल आहे, देह नश्वर आहे, पण हे अनंत आहे, आदि अनंत आहे, हे चक्र चालू राहतं. मग हे स्पर्म आणि ओव्हरीज हे जेव्हा एकत्र येतात, फ्युजन होतं, तेव्हा काय तयार होतं? झायगोट. ठीक आहे, म्हणजे पहिली पेशी, बाळ जन्मण्याची पहिली पेशी. आता ही पेशी कशी असेल, एक आपण आपणाला समजण्यासाठी अशा पद्धतीने काढूया. ही पेशी आहे, ही सेल. आता हीच सेल पुन्हा काय होणार? वाढणार, एकाचे 2 होईल, 2चे 3 होईल, बरोबर? अशा पद्धतीनं म्हणजे जे ह्याच सेल मधून सगळं काही तयार होईल. काय तयार होईल? तुमची त्वचा तयार होईल, तुमचा मेंदू तयार होईल, तुम्हाला नख येतील, तुम्हाला केस येतील, तुमचं लिव्हर बनेल, है की नाही? यकृत बनेल, आतडे बनतील, हाड बनतील, जे जे आता तुमच्या शरीरात आहे ते सगळं एकाच पेशीमध्ये आहे. असं समजा की एक बीज आहे, त्या बीज पासून अख्खा वृक्ष बनतोय. त्याच पद्धतीने बीज मध्ये जसा अख्खा मोठा वृक्ष आहे, त्याच पद्धतीनं एकाच्या या झायगोट मध्ये, एक सिंगल सेल मध्ये अख्खा पूर्ण देह आहे. तर हे देह आहे आणि तो हळूहळू वाढतो, तसं तसं त्याचं एक पूर्ण सदृश स्वरूप त्याला प्राप्त व्हायला लागतं. मग असं समजा की ह्या झायगोट मध्ये, ह्या सेल मध्ये एक स्वतःचं ज्ञान आहे. ठीक आहे, आपण काल काय म्हणलो? ही बुद्धी, ही बुद्धीला मिळालेलं जे ज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे, हे बाहेरून कलेक्ट केलेलं आहे आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून. भौतिक जगातली आपण माहिती कलेक्ट केली आणि त्याला आपण नॉलेज म्हणतोय, परंतु हे नॉलेज जे आहे ते तुमच्या मधल्या सिस्टमला नाही रन करत, ते बाय चेतना, कॉन्शियसनेस कडून मिळालेलं ज्ञान आहे. जेव्हा असं होतं तेव्हा भौतिक जगातल्या कारणांमुळे तुमच्या शरीरावरती झालेले परिणामाला हे कॉन्शियसनेस जुमानत नाही किंवा काही फरक पडत नाही. जसं की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण पाहतात, -25 डिग्रीच्या तापमानात देखील आपले तिथं योगी बर्फामध्ये उघडे बसून ध्यान करताना दिसतंय. अशा ठिकाणी आपण म्हणजे हात बाहेर काढणं, विदाऊट ग्लोव्ज आपण बर्फाला स्पर्श करणं देखील तिथं कठीण जातं. तशा ह्याच्यामध्ये ते उघडे राहून पूर्ण वेळ ते साधना करताना दिसतात. किंवा युट्यूबवरती तुम्ही पाहत असाल, प्रेमानंदजी महाराज, त्यांचं किती वर्षापासून किडनी फेल्युअरचे केस आहे, परंतु ते चालूच आहे. तर ते कशामुळे असेल? तर ती एक आंतरिक कॉन्शियसनेसची ताकद आहे, ती चेतना ताकद आहे, ते एक जबरदस्त लेवलला काम करत असते. आणि तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल किंवा एक्झॅक्टली ते असतं काय हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला हे नाडी चिकित्साचे ज्ञान पण तुम्हाला खूप मदत करणार आहे. काय आहे? तर ह्याच्यामध्ये स्वतःचं एक ज्ञान आहे. प्रत्येक सेलमध्ये स्वतःचं एक ज्ञान आहे. त्याला आपण कोणतं नाव दिलेलं आहे? महद. हे महद म्हणजे तुमचा सेल्युलर लेवलला, हे विश्व साकारतानाचं महद आणि हे शरीर साकारतानाचं महद, याला आपण म्हणू मायक्रो महद, जे सेल्युलर लेवलवरती काम करते. मग हे मायक्रो महद जेव्हा आकार घ्यायला लागते, तेव्हा त्याचं रूपांतरण अहंकार मध्ये व्हायला लागतं. अहंकार काय करतं? जे निराकार आहे त्याला आकार द्यायचं काम करतं, म्हणून हे अहंकार आहे. ठीक आहे, मग तुमच्या पेशी बनायला लागतात, पेशीपासून अवयव बनायला लागतं. आपण सर्वजण शिकलेलो आहोत. काय शिकलेलो आहोत? किंवा सेल पासून टिश्यू बनते. अगदी बेसिक संकल्पना सांगतोय मी. सेल पासून टिश्यू बनते, टिश्यू पासून ऑर्गन बनतंय, ऑर्गन पासून सिस्टम बनते आणि सिस्टम पासून बॉडी बनते. हे पाहिलंय आपण आधुनिक विज्ञानात. तर ही सेल बनली, परंतु एका सेलचे 2 सेल होऊन बरोबर ज्या ठिकाणी आपल्याला डोळा बनायला पाहिजे त्याच ठिकाणी कसा डोळा बनतो, त्वचा जशी बनायला पाहिजे तशी कशी बनते, त्याच ठिकाणी कशी बनते,
है ना. कानाच्या ठिकाणी नाक होत नाही, ओठाच्या ठिकाणी दात, दाताच्या ठिकाणी ओठ, असं होतंय का? जीभ गालातून बाहेर येते का? नाही होत. कारण एक सेल्युलर इंटेलिजन्स आहे आणि सेल्युलर इंटेलिजन्समुळे त्याला अहंकार प्राप्त होतो. म्हणजे ज्या त्या सेलला त्याचं फंक्शनिंग देणं आणि त्याचं स्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचं काम हे महद करत असतं आणि त्याला म्हणतात सेल्युलर इंटेलिजन्स, किंवा आपण त्याला म्हणूया सेल्युलर कॉन्शियसनेस. शुद्ध चेतना जी आहे ती अशा पद्धतीची आहे. आता हे कॉन्शियसनेसमुळे काय होतंय, आपोआप ते तयार झालं. त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जाऊन कोचिंग करावी लागली नाही, शिकावं लागलं नाही. ते आपोआप इनबिल्ट ज्ञान आहे. ठीक आहे. आणि ते एक ऍक्टिव्ह आहे, सतत कार्यरत आहे. त्यापासून आपण अनभिज्ञ आहोत. तर हे अहंकारामुळं आकार, आकारामुळं कार्य आणि मग देह हा आपणाला मूर्त स्वरूपात दिसायला लागतो. आपण त्याला टच करू शकतो, त्याला फील करू शकतो, पाहू शकतो, गंध घेऊ शकतो. सगळं काही आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. ठीक आहे. हे सृष्टीमधल्या प्रत्येक जीवासाठी ही संकल्पना लागू होते. मग हे सेल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, अहंकार कसा असतो. हे तुमचे आरबीसीज बनलेत. आरबीसीज कोणामुळे बनले? एक कॉन्शियसनेस, याच्यामध्ये महद आहे. आणि आरबीसीला जो आकार मिळालेला आहे तो कोणामुळे मिळालेला आहे? अहंकारमुळे. मग त्या महदमुळे, त्याच्या आकारमुळे काय होतं? आरबीसी काय करेल? तुमच्या रक्तातलं ऑक्सिजन, B12, फॉलिक ऍसिड, त्याच्यानंतर तुमचं आयरन, हे सगळं घेण्याचं काम आरबीसी करते. त्याच पद्धतीनं तुमचे लिपिड सेल्स जे असतात ते फॅट मॉलिक्युल्स घेत असतात. याचप्रमाणे मसल सेल्स हे प्रोटीन्स घेत असतात. ज्याचं त्याचं काय आहे? एक सेल्युलर इंटेलिजन्स आहे, सेल्युलर अवेअरनेस आहे, सेल्युलर कॉन्शियसनेस आहे, स्वतःच एक सेल्युलर महद आहे आणि त्याचा त्याला तो अहंकार आहे. आणि तिथं मग त्याला बुद्धी येते. बुद्धी म्हणजे काय? कलेक्शन. आता जे काही तुम्ही स्पर्श पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून, तन्मात्राच्या माध्यमातून जे फील केला, जसं केलात तसं त्याची स्मृती बनते. मग नॉलेज इम्प्रिंट होतं, मग सेल्युलर मेमरीज तयार होतात आणि मग त्याच्यानुसार तुमची प्रकृती तयार व्हायला लागते. प्रकृती. आता ही प्रकृती काय आहे? प्रकृती तुमचं जेनेटिक कोड आहे. तुमचे जीन्स, तुमचे RNA, तुमचे DNA इज नथिंग बट कॉन्शियसनेस अँड अहंकार. ते सगळे स्मृतीज, मेमरीज, जी चेतना तुमची आधीपासून कार्य म्हणजे घेत आलेली आहे, जे स्पर्म, जे एनर्जी, जी मेमरीज कॅरी केलेली आहे, तुमचे एग्स, जे मेमरीज, ज्या स्मृती कॅरी केलेल्या आहेत, त्याचा इम्पॅक्ट ह्या सेलवरती येत असतो. आणि मग ते जे काही नॅचरली कॉन्शियसनेस, जे महद प्राप्त आहे, त्याच्यानुसार ते सेल बिल्ड होत असतं आणि मग त्याच्यानुसार ती प्रकृती बनत असते. सगळ्यांपेक्षा युनिक असते. त्याचा एक वेगळा स्वभाव असतो, वेगळा गुणधर्म असतो. मेकॅनिकली, हार्डवेअर वाईज तो वेगळा जरी वाटत असला तरी त्याचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, त्याची प्रकृती वेगळी बनते. आणि हे जसं 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 RNA, DNA सेल्युलर लेवलवरती त्याचे सुपर कॉन्शियसनेस, त्याच्यानंतर अहंकार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बनलेलं मन, त्याची ती स्मृती, त्याची जी बुद्धी, कलेक्टिव्ह नॉलेजचं इम्पॅक्ट त्याच्यावरती झालेलं, आणि त्या सगळ्या एकत्र बनवून बनते ते जेनेटिक कोड. आणि त्या जेनेटिक कोडला आपण रीड करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे वात, पित्त आणि कफ यांच्या माध्यमातून. आणि हे कसं वात, पित्त, कफ बनवते हे पण जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे. परंतु याचा क्लिनिकली आपण कसं काय रेफरन्स देऊ शकतो? एखादा तुमच्याकडे नाडी चिकित्सकासाठी एक मॉडर्न सायन्सवरती विश्वास ठेवणारा, किंवा स्वतः सर्जन, जनरल फिजिशियन, MD आहेत, मास्टर इन मेडिसिन्स आहेत, अशी व्यक्ती जर एखाद्या वेळेस तुमच्याकडं नाडी परीक्षण करत असेल, आणि जर तुम्ही जे काही एन्शियंट, जे काही आपण प्राचीन विज्ञान, ज्याला आपण खूप रिस्पेक्ट करतो आणि त्याला खूप आपण बाय हार्ट त्याच्याशी कनेक्टेड आहोत, परंतु त्याच्या भाषेत जर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं तर तुमच्यावर तो ट्रस्ट करू शकतो. हा, हे ट्रस्ट वरती आहे, त्याच्या नॉलेजला ते कलेक्ट काय
कोरिलेट करू शकतो. म्हणून आपल्याला मॉडर्न सायन्सला देखील आपल्याला अटॅच करता आलं पाहिजे. नाडी परीक्षण वात पित्त कफ पुरतं मर्यादित राहू नका. येणाऱ्या मॉडर्न मेडिकल सायन्सच्या टर्म्स समजून घ्या, त्याच्याशी कोरिलेट करा. मॉडर्न डायग्नोसिस, मॉडर्न डिसीजेस, मॉडर्न डिफॉर्मिटीज आणि त्याचं कोरिलेशन वात पित्त कफशी कसं आहे आणि वात पित्त कफला डिस्टर्ब करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात याचं तुम्हाला जेव्हा प्रॉपर नॉलेज येतं, मॉडर्न आणि एन्शियंट यांचं एक युनिक कॉम्बो ब्लेंड तयार होतं आणि जे काही तुम्ही जेव्हा तुमची प्रॅक्टिस सुरू करता त्यावेळेस एक अद्भुत चमत्कृती घडायला लागते. तुमच्या स्पर्शाने मॉडर्न डायग्नोसिस देखील फेल ठरायला लागतं. मग एखाद्याचं फॅटी लिव्हर आहे का नाही हे तुम्ही केवळ त्याला स्पर्श करून सांगू शकता. त्याचं कोलेस्ट्रॉल लेवल कसं आहे हे सांगू शकता. किडनी फंक्शनिंग कसं आहे, त्याचा लिबिडो कसा आहे, म्हणजे तो त्याचं स्टॅमिना कसा आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू स्प्लीन कसं काम करते, ब्लॅडर कसं काम करते, किडनी कशी काम करते, इंटेस्टाईन कसे काम करतात, लंग्स कसे काम करतात, ब्रेन कसं काम करते, हार्ट कसं काम करते, बोन्स कसे आहेत, ठिसूळ व्हायला लागलेत का, स्ट्रॉंग आहेत, कार्टिलेज कसं आहे, सगळं 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 तुम्ही स्कॅन करू शकता जस्ट बाय टचिंग. जेव्हा तुम्ही हे जे काही ज्ञानाची नदी वाहिली, ज्ञानाची जी नाडी वाहिली, ते जर तुम्हाला आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला स्थिर व्हावं लागेल, जाणावं लागेल. हे तर तुम्ही कुठल्याही आजकाल मी पाहतोय आणि हे करण्यामागचा मोटिव्ह तोच होता की बरेच जण नाडी परीक्षणासाठी झूम वरती इन्व्हाइट करत आहेत आणि झूम वरती इन्व्हाइट करून 1.5-2 तास 2.5 तासाचा तो सेशन चालतो म्हणे आणि चालल्यानंतर ते ऍडव्हर्टायझिंग जास्त होते आणि फक्त ते हवेमध्ये कन्सेप्ट क्लिअर होतात आणि ज्या लेवलला तुम्ही इथं ऐकताय खरंच तुम्ही त्या लेवलला बाकी ठिकाणी ऐकलात का हे पण सांगा. कारण नाडी चिकित्साला मॉडर्न सायन्स आणि एन्शियंट सायन्सचा जोडणारा एक ब्रिज तयार करण्याचा आमचा मानस आहे आणि प्रत्येकाने या पद्धतीने शिकावं. नाडी परीक्षणची जी चिकित्सा आहे ॲज इट इज तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये माझं पर्सनल इंटरप्रिटेशन नको आहे. जसंच्या तसं जेव्हा येईल तेव्हा मजा येईल. फक्त वात म्हणजे सर्पगती, पित्त म्हणजे मंडूक गती आणि कफ म्हणजे हंस गती असते एवढंच नाही. त्याच्यामध्ये त्याची गती, बल, रिदम, फोर्स अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या पण समज जसं तुम्ही पुढे जाल तसं समजायला लागेल. पण त्यासाठी डेडिकेशन लागतं. तुम्हाला आवडतंय का मी काय जे काही तुमच्यासोबत शेअर करतो आहे ते पण नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून शेअर करा. माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे. ज्यांना पर्सनली खरंच शिकायचं आहे त्यांनी मला संपर्क करू शकता आणि तुम्ही तुमचा इंटरेस्ट मला शो करू शकता. बाकी पहिला एपिसोड पण पहा, आताचाही पहा. हे इंट्रोडक्टरी सिरीज आहे. या जस्ट इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला जर हे खूप छान वाटत असेल, हा येस मी जे शोधतोय ते हेच इथं आहे असं जर वाटलं तर नक्कीच तुमचं वेलकम आहे. तुम्ही शिका आणि स्वतःचं जर जीवन बदलाच तुम्ही इतरांचंही जीवन बदलू शकता. परत एकदा सांगतो, नाडी परीक्षण हे फक्त पैसा कमवण्याचं साधन नाही, समाजामध्ये छबी बनवण्याचं साधन नाही. ते तर बाय डिफॉल्ट मिळतो, बाय डिफॉल्ट तुम्हाला पैसा मिळतो, बाय डिफॉल्ट तुम्ही इथून मान सन्मान इम्प्रेशन्स क्रिएट करू शकता. परंतु हे जे आहे अध्यात्म, विज्ञान आणि तत्वज्ञानाचे एक युनिक ब्लेंड असलेलं जे ज्ञान आहे ते कुठंच मिळत नाही. कुठेही तुम्हाला मोटिवेशनला जायची गरज नाही. हेच आंतरिक मोटिवेशन तयार करतं. कुंडलिनी जागृत करायचं कुठलेही वेगळे एफर्ट घ्यायची गरज नाही. ते इथून तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळतो. कुठंही जाऊन तुम्हाला ध्यान करायची गरज नाही. ध्यानचे वेगळे सेशन करायची गरज नाही. ते इथूनच मिळतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर कुठं जाण्याची गरज नाही. इथूनच तुम्ही सुपर कॉन्शियसनेसला तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्या सगळ्या गोष्टीचा एक युनिक कॉम्बो मी ह्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करत आहे आणि ज्यांना कोणाला हे नाडी परीक्षण जाणून घ्यायचं आहे, शिकायचं आहे, त्यांच्यासाठी मी माझे हँड रिटन जे काही एक्सपिरियन्स आहेत, जे नोट केलेले आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करतो. जे शिकत आहेत माझ्या स्टुडंट सोबत, म्हणजे सिनारिओ बेसवरती. ते कुठंच तुम्हाला ते मिळणार नाही. माझ्याकडे हजारो पेशंटचे मी डेटा आहे. तो डेटा मी स्टडी केलेला, नाडी परीक्षण केल्यानंतर कोणत्या मुवमेंट्स कशा लागल्या, त्याचं प्रेडिक्शन कसं बांधलं, त्या सगळ्या गोष्टी कसे बांधावेत, कसे पल्स लागले आणि मग कसे कसे आजाराचं आपण प्रेडिक्शन केलं हे मिळणार आहे. फक्त बुक वाचून होत नाही, एक्सपिरियन्स बुक विथ सिनारिओ विथ केस स्टडीज मी ते पण शेअर करणार आहे. ज्यांना खरंच शिकायचंय त्यांनी मला डायरेक्टली मेसेज करू शकता, कॉल करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.
तोपर्यंत एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.